नमस्कार, माझं नाव रिया संदीप सावंत अँड वेलकम टू माय चॅनल. सो मी तुम्हाला दाखवणार आहे की आज आपण ब्रश पेन्सनी काय बनवू शकतो. सो हे ब्रश पेन्स जे आहेत हे मी विकत नाही घेतलेत. आपण मॉलमध्ये जेव्हा जातो आणि गेम्स खेळतो तर जे तिकीट्स मिळतात आपल्याला, त्या तिकीट्सच्या पॉईंट्समधनं मी हे घेतलं आहे. आणि लकीली माझ्या आईला ते दिसलं आणि शी सजेस्टेड मी की मी हे घेतलं पाहिजे आणि मी ट्राय करायला पाहिजे ह्याच्याने काही ना काहीतरी बनवायला. सो मी अल्कोहोल मार्कर्स आणि नॉर्मल मार्कर्स भरपूर वेळा यूज केले, पण मी ब्रश पेन्स कधी यूज नाही केले. सो मी आज फर्स्ट टाइम मला यूज करून बघणार आहे. ॲट द सेम टाइम तुम्हाला समजेल की या ब्रश पेनच्या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळतं. सो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला स्टिकर्स पण बनवून दाखवेन. रिसेंटली मी स्टिकर्सचं एक शॉर्ट अपलोड केलं, पण मी त्याच्यामध्ये प्रोसेस नाही दाखवली आहे. मी फक्त एवढंच दाखवलं की मी माझ्या डायरीला मी घरी बनवलेल्या स्टिकर्सनी कसं कस्टमाइज केलं. So please do like, share and subscribe my channel and yes, don't forget to hit the bell icon. So let's begin. या ब्रश पेनच्या सेटमध्ये एक फ्री ब्लेंडर, 1 सिल्वर ब्रश पेन आणि 2 मंडलाचे कलरिंग शीट्स आपल्याला मिळतात. हे मंडलाचे कलरिंग शीट्स आहेत, ऑलरेडी प्रिंटेड तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात. हे अर्ध माझ्या दीदीने ऑलरेडी करून ठेवलेलं याच मार्कर्सनी. मी 2 वेगळ्या प्रकाराने या ब्रश पेनचा यूज केला आहे. वन इज विथ द ब्लेंडर जो ऑलरेडी या ब्रश पेनच्या सेटमध्ये मिळाला आहे. हे मार्कर्स वॉटर कलर सारखेच आहेत. सो जेव्हा मी ब्लेंडरचा यूज केला कलर खूप व्यवस्थित मर्ज होत होता. मगाशी मी ब्लेंडरनी कलरला मर्ज केलेलं, पण आता मी डिरेक्टली पाण्याने ह्याला मर्ज करणार आहे. जसं आपण वॉटर कलर्स यूज करतो एक्झॅक्टली तसंच मी ह्याला ब्लेंड करते. These brush pens are really fun and exciting to use. तुम्ही ह्याला दोन्ही मेथडनी यूज करू शकता, विथ वॉटर अँड विदाउट वॉटर. ब्लेंडरसोबत जरी तुम्ही ह्याला यूज केलं तरी कलर खूप मस्त मर्ज होतो आणि पाण्याने जरी तुम्ही ह्याला मर्ज करायचा प्रयत्न केला तरी ते खूप छान मर्ज होतं. सो ओव्हरऑल आय लाईक दीज मार्कर्स. आणि याच मार्कर्सनी आता मी तुम्हाला स्टिकर्स पण बनवून दाखवणार आहे. तुम्ही जर पिंटरेस्टवरती मंडला प्रिंटेबल्स असं सर्च केलं तर तुम्हाला भरपूर मंडलाचे डिझाईन्स येतात, ज्याचं तुम्ही डिरेक्टली प्रिंटआउट काढून या मार्करनी कलर करू शकता. सो नाव आय एम स्टार्टिंग विथ द स्टिकर्स. मी कार्टून कॅरेक्टर्स बनवते आहे आणि ह्याला मी तुम्हाला या मार्कर्सनी कलर करून दाखवणार आहे. या ब्रश पेन्समध्ये सगळे कलर अवेलेबल नव्हते म्हणून मी नॉर्मल मार्कर्स आणि डूडल पेन्सचा सुद्धा वापर केला आहे फॉर डिटेलिंग.
माय स्टिकर्स आर रेडी. आता मी ह्याला लॅमिनेट करणार आहे. मी तुम्हाला 2 डिफरंट मेथड्स दाखवेन ह्याला लॅमिनेट करायचे. ही एक ट्रान्सपरंट शीट आहे जी माझी मनस्वी वहिनी मला देत असते, कारण की तिला माहिती आहे मी आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड काय ना काहीतरी बनवत राहते. दिस इज सिमिलरली लाईक अ ट्रान्सपरंट टेप, पण एका शीटच्या फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो ही आहे. सो मी या दोन्ही मेथडनी तुम्हाला स्टिकर्सला लॅमिनेट करून दाखवेन. सो दिस इज द फर्स्ट मेथड विच इज विथ द ट्रान्सपरंट शीट. दिस इज द सेकंड मेथड, ज्यामध्ये मी ट्रान्सपरंट टेपनी माझ्या स्टिकर्सला लॅमिनेट करते. माझ्याकडे पार्चमेंट पेपर अवेलेबल नव्हता म्हणून मी ग्लॉसी पेपरचा वापर केला. दिस इज द ग्लॉसी प्रिंटर पेपर, किंवा तुम्ही ह्याला फोटोकॉपी पेपरसुद्धा म्हणू शकता. मी या हँडमेड स्टिकर्सनी आयपॅडच्या कवरला कस्टमाइज केलं आहे. सिमिलरली तुम्ही असे स्टिकर्स बनवून कुठल्याही वस्तूला कस्टमाइज करू शकता. इट कॅन बी अ फोन कवर, लॅपटॉप ऑर एनिथिंग. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. अशाच अजून एक्साइटिंग कंटेंटसाठी तुम्ही मला फॉलो करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून्ड. And please do like, share and subscribe my channel, and don't forget to hit the bell icon.